छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाने 1 एप्रिलपासून नवीन मालमत्तावर करवाढीचा निर्णय रद्द करावा आणि गुंठेवारी नियमितीकरणासंदर्भात सूट देण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात भाजपाच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश बोराळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले। या निवेदनात त्यांनी मागणी केली की महानगरपालिका प्रशासन 1 एप्रिलपासून नवीन मालमत्ता आणि नवीन कर धोरण आखलं असून यामुळे शहरातील नागरिकांवरती मोठा बोजा पडणार आहे। याविषयी भाजपा माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी आयुक्तांना हे करवाढ रद्द करण्याची मागणी केली। या करवाढीमुळे शहरातील सिडको हडको आणि जो नागरिक नियमित कर भरणार आहे त्याच्यावरच आर्थिक बोजा पडणार आहे। यामुळे संबंधित वाढ रद्द करावी आणि शहरातील नागरिकांना गुंठेवारी नियमित करण्यासाठी विशेष सूट देण्यात यावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली। या शिष्टमंडळात भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, माजी उपमहापौर प्रमोद राठोड, माजी नगरसेवक दिलीप थोरात, राजगौरव वानखेडे, नितीन चित्ते, सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेविका माधुरी अदवंत, हर्षवर्धन कराड आदींसह भाजपा पक्षाचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती। भेटायला आलो होतो। एक म्हणजे शहरात जो वाढीव कर लावण्याचं त्यांनी जे नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात, आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गुंठेवारी संदर्भात। या दोन्ही विषयाशी आम्ही त्यांना बोललो आणि जे कर त्यांनी जे आता जवळजवळ 65% रेसिडेन्शियलला आणि 128% कमर्शियल रेट त्यांनी जे वाढवण्याचं ठरवलेलं आहे, आम्ही निवेदन केलं की याच्यावर तुम्ही परत रिव्ह्यू करा, कारण हा एकदमच रेट 2012 नंतर तुम्ही वाढवलेला आहे, पण हा खूप जास्त वाढलेला आहे, याच्यावर तुम्ही रिव्ह्यू करा अशा प्रकारचं निवेदन आम्ही केलं आणि त्यांनी ते मान्य केलं की आम्ही आता याच्यात रिव्ह्यू करू आणि याच्यात काही कमी करता आला तर तो आम्ही करू। दुसरी जी महत्वाची सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची जी गोष्ट होती ती गुंठेवारीची होती। गुंठेवारीचं त्यांनी दर डबल केला होता, तो आम्ही करू नये अशा प्रकारचं आम्ही निवेदन त्यांना मागणी केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली आणि तो म्हणून गुंठेवारींना एक खूप मोठा दिलासा माननीय कमिशनर साहेबांनी दिलेला आहे। कारण गुंठेवारीचे जे राहणारे लोक होते त्यांना पण खूप ह्या गोष्टीचा चिंता होती, ती आता त्यांना चिंता करायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना भेटून ही चिंता त्यांची दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे।